हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, कसा फॉर्म भरायचा ह्याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. पण विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट वरून मी अजून एकदा व्हिडिओ बनवतोय की विद्यार्थ्यांना वॅकन्सी कशी बघायची आणि कट ऑफ लिस्ट कशी बघायची हे त्यांना माहित नाही. त्यामुळे त्यांना फॉर्म भरताना म्हणजे राऊंड 4 साठी फॉर्म भरताना खूप अडचणी येत आहेत. त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर ऍक्च्युली तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, कॉलेजचे प्रिफरन्सेस कसे द्यायचे, जेणेकरून तुम्हाला 100% तुम्हाला राऊंड 4 मध्ये कसं ऍडमिशन करता येईल हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर फक्त व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ऍक्च्युली फॉर्म भरताना प्रिफरन्सेस कसे टाकायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कारण मग विद्यार्थ्यांना काय होते की प्रिफरन्सेस कसे टाकायचे हेच माहीत नसल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन म्हणजेच कॉलेज अलॉट होत नाही आणि कॉलेज अलॉट जे होतंय ते कॉलेज त्यांना पाहिजे नाही. त्यामुळे काय होतंय की विद्यार्थ्यांना असं करत करत राऊंड 4 पर्यंत आल्यामुळं बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना अजून पण ऍडमिशन मिळालेलं नाही. तर तुमचे पूर्ण जे काही डाऊट्स असतील आणि तुम्हाला जे काही अडचणी असतील याच्यामध्ये मी या सगळ्या एन्काउंटर करणार आहे, त्या सगळ्या अडचणींचा. तर पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता उद्यापासून. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अलॉट शेड्यूल काय आहे. तर राऊंड 4चं शेड्यूल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. राऊंड 4चं शेड्यूल काय आहे बघा. तर राऊंड 4चं शेड्यूल आहे बघा, उद्या 28, आज 27 तारीख आहे बघा, 27 सकाळचे 9:55 झालेले आहेत. तर बघा 28 तारखेला उद्यापासून तुम्हाला फॉर्म एडिट करायचा आहे. तर सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करून झालेलं आहे. रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. राऊंड 1, 2, 3 मधून तुम्ही सगळ्या राऊंड मधून तुम्ही पुढे आलेला आहे, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. उद्या फक्त एक गोष्ट करायची आहे, तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर भाग 1 मध्ये चेंजेस करा आणि भाग 2 भरण्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर भाग 2 मध्ये तुम्हाला काय काय करायचं हे तुम्हाला माहित आहे. तर भाग 2 मध्ये तुम्ही काय काय करू शकता बघा. जर तुम्हाला तुम्ही भाग 2 मध्ये काय काय चेंजेस करू शकता, तर तुम्हाला तुमचा स्ट्रीम बदलायची असेल, तुमची सायन्सचा आर्ट, आर्टचं सायन्स, कॉमर्सचं सायन्स, सायन्सचं कॉमर्स, काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता. तुमचं मीडियम आहे हिंदी, मराठी, इंग्लिश, उर्दू, जे काही तुमचं मीडियम असेल ते तुम्ही मीडियम चेंज करू शकता. आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, जेव्हा तुम्ही, आता मी तुम्हाला थोडक्यात लॉग इनच करून दाखवतो, ज्या की एका स्टुडंटचं आहे ते लॉग इन करून दाखवतो. आता हे असं तुम्ही उद्या लॉग इन करणार. लॉग इन केल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डवर जाणार आणि तुम्हाला इथं काय करायचं असणार, पार्ट 2 साठी जायचं आपण, कॅप पार्ट 2. तर बघा तुम्हाला स्ट्रीम आहे ते तुम्ही चेंज करू शकता, आर्ट, कॉमर्स, सायन्स स्ट्रीम चेंज करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही मीडियम चेंज करू शकता, स्ट्रीम चेंज करू शकता इथं बघा इथं. त्याच्यानंतर तुम्ही मीडियम चेंज करू शकता. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता कॉलेज टाकायचे असतात. आता कॉलेज टाकताना पोरांचा जो मोठा प्रॉब्लेम होतोय ना, तो इथं मी सांगणार आहे तुम्हाला. पोरांचं काय होतंय की त्यांना माहित नसतं की इथं किती कोणतं कोणतं कॉलेज टाकायचं आहे. आणि बघा याच्यामध्ये बघा आपण कॉलेज कसे टाकणार आहे, तर जे बघा जे गव्हर्नमेंट असतील, एडेड कॉलेज असतील ते वरती टाकायचे आणि जे प्रायव्हेट वगैरे असतील, अनएडेड असतील ते खाली टाकायचे, हे लक्षात ठेवा. तर ते कसे टाकायचे हे पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला. आता आपण काय करूया, हे लॉग आउट करूया. तुम्हाला सुरुवातीला फॉर्म अजून तुम्ही एडिट करायचंय, त्याच्या सुरुवातीलाच एक गोष्ट करायची आहे बघा. इथं बघा तुम्हाला सर्च कॉलेजेस वरती जायचं आहे. सर्च कॉलेजेस वरती झाला. आता मी तुम्हाला फक्त इथं मीडियम दाखवतो, सायन्स आहे, सायन्स स्ट्रीम आहे आपली, इंग्लिश मीडियम आहे. आपण इथं जायचं आहे. त्याच्यानंतर इथं स्ट्रीम स्टेटस वरती जायचं आहे. तर आपल्याला कुठले कॉलेजेस पाहिजेत, तर एडेड पाहिजे का गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये तुम्हाला माहिती आहे पूर्ण गव्हर्नमेंट बॉडी असते. आणि गव्हर्नमेंट कॉलेज आणि एडेड कॉलेज असे दोन प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये फीज कमी बघायला मिळते. बाकीचे जे खालचे 3 असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फीज हाय बघायला मिळते जराशी. तर मोस्टली जरा एडेड बघितलं आपण, तर बघा तुम्ही रिजन सिलेक्ट करा. तुम्हाला जे पाहिजे तो रिजन सिलेक्ट करा. मी तुम्हाला शिकवायला लागलोय कसं वॅकन्सी बघायची. आणि त्याच्यानंतर बघा इथं कोल्हापूर टाकल्यानंतर आपण समजा इथं मी कोल्हापूरची वॅकन्सी दाखवतो तुम्हाला. तुम्हाला जी द्या तुम्ही तिथली वॅकन्सी बघा. जर असं सिलेक्ट केलं तर बघा 5 कॉलेजेस येत आहेत. तर याच्यामध्ये हा इनटेक आहे सगळा, हे इनटेकचं आहे. आता वॅकन्सी बघा, मी तुम्हाला एका कॉलेजची वॅकन्सी दाखवतो. मी तुम्हाला बघा दाखवतो विवेकानंद कॉलेजची वॅकन्सी दाखवतो तुम्हाला. तर बघा तुम्हाला राऊंड 4 साठी काय लिहिलं बघा, वॅकन्सी डिटेल्स फॉर दिस कॉलेज रेग्युलर राऊंड 4. तर राऊंड 4 साठी वॅकन्सी किती आहे बघा इथं, 144 कॅप सीट्स आहेत, 2 मॅनेजमेंट सीट्स आहेत.
तर 146 सध्या वॅकन्सी तुम्हाला इथं बघायला मिळते. आणि 146 मधले बघा टोटल वॅकन्सी आहे, सीट्स फॉर रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आहेत 144. आणि त्यातले 26 सीट्स आहेत ते दिव्यांग आहेत म्हणजे पीडब्ल्यूडी साठी आहेत. वुमेन साठी सीट्स बघा 27 आहेत. आणि रिमेनिंग सीट्स किती आहे बघा इथं 84, म्हणजे प्युअर सीट्स आहेत ते 84 आहेत. तर असे सीट्स तुम्हाला सिलेक्ट करायचे बघा. सीट किती आहेत हे बघणं गरजेचं आहे. वॅकन्सी किती आहेत हे बघणं गरजेचं आहे जर तुम्ही राऊंड 4 साठी बघत आहात तर. अशा प्रकारे तुम्हाला वॅकन्सी पहिल्यांदा बघायचे. वॅकन्सी बघून घेतली तुम्ही, बघा रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीसाठी बघा 144 जे आहे त्यातल्या 144 मधल्या वॅकन्सी कशा आहेत बघा. एससी साठी 7, एसटी साठी 45, बीजे साठी 2. आपली जी कास्ट समजा आपली ओबीसी असेल तर त्याच्यामध्ये फक्त 11 जागा शिल्लक आहेत, हे आपल्याला समजून येतं. एससीबीसी साठी 15 जागा शिल्लक आहेत, ईडब्ल्यू साठी 46 जागा शिल्लक आहेत आणि जनरल साठी 2 जागा शिल्लक आहेत. तर अशा प्रकारे टोटल 144 जागांचं शेड्यूल तुम्हाला इथं बघायला मिळते. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जर दिव्यांग कोण असेल तर त्याचा 26 सीट्स ह्या वेगळ्या आहेत, काढून दिलेल्या आहेत. त्यातलं वेगवेगळ्या कॅटेगरीचं तुम्हाला इथं बघायला मिळतात बघा. तर हे आहे कॅटेगरी शिल्लक आहेत त्याचं. आता मी तुम्हाला दाखवतो याच कॉलेजचं बघा, मी इथं साईडला काढून दाखवलेलं आहे. टोटल हा इनटेक बघा किती आहे, इनटेक डिटेल्स दिसते तुम्हाला इथे. इनटेक डिटेल्स किती आहेत बघा 240. हे राजाराम महाविद्यालयाचं आहे. तर तुम्हाला राजाराम महाविद्यालयाचं हे दाखवतो मी तुम्हाला. राजाराम महाविद्यालयाचं हे झालं विवेकानंदचं. आता राजारामचं दाखवायचं असेल तर फक्त हे तुम्हाला गव्हर्नमेंट बॉडी काढायचं आहे आणि सर्च करायचंय. तर बघा एकच कॉलेज येते, याची वॅकन्सी बघा इथं किती आहे, 69 सध्या वॅकन्सी आहे. 69 वॅकन्सी आहे. तर ही वॅकन्सी तुम्हाला इथं पण बघायला मिळते बघा. टोटल 69 वॅकन्सी आहे. आणि टोटल ऍडमिशन किती झालेत बघा. टोटल इनटेक आहे 120 चा, वॅकन्सी किती शिल्लक आहे त्या 69 वॅकन्सी शिल्लक आहेत, हे लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वॅकन्सी बघायची. आता वॅकन्सी बघून झाली, आता वॅकन्सी बघून झाल्यानंतर सगळ्यांनी परत पेज वरती यायचंय, होम वरती. वॅकन्सी माहित झाली आपल्याकडे किती आहे त्या. आता वॅकन्सी लिस्ट हे पण ह्याच्यात पण तेच दाखवणार आहे. आता कट ऑफ बघायचं, तर तुम्ही कट ऑफ सिलेक्ट करा. राऊंड 3 साठी कट ऑफ किती लागला हे तुम्ही बघू शकता इथं. कोल्हापूर, नंतर इथं जावा कोल्हापूर आणि सर्च करा. तर बघा हे तुम्हाला वॅकन्सी सगळी लिस्ट आहे. ही वॅकन्सी कुठं किती लागलेली आहे. आता ही लिस्ट मी ऑलरेडी डाउनलोड केली आहे. तर कट ऑफ लिस्ट वरती जरी आलो आपण, कट ऑफ लिस्ट वरती आलो तर वेगवेगळ्या कॉलेजची वॅकन्सी मी ऑलरेडी काढून दाखवलेली आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला वॅकन्सी नाही, कट ऑफ काढून दाखवलेलं आहे. आता बघा ते न्यू कॉलेजचा कट ऑफ दाखवतो तुम्हाला. सायन्स दिसते सगळ्यांना, एडेड दिसते, सायन्स एडेड. आणि बघा इथं तुम्हाला कट ऑफ दिसतोय. एससी साठी 390 कट ऑफ गेलेला आहे, व्हीजीए साठी 375 गेला, एनटीबी साठी 441 गेलेला आहे, आणि ओबीसी साठी 419, एससीबी साठी 406. हे प्युअरचं मी सांगत आहे, फक्त हे प्युअरचं सांगत आहे बरं का. हे प्युअर साठी म्हणजे ओपन साठी आहे. आणि बघा वुमेन साठी कट ऑफ किती गेलेला आहे, एसबीसी, ओबीसी साठी, एससीबीसी साठी, ईडब्ल्यू साठी आणि जनरल साठी. आता जनरल साठी कट ऑफ त्यांनी दाखवलेला नाही. आता बघा हे एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी 392 कट ऑफ गेलेला आहे. हे झालं फक्त एका कॉलेजचं, हे न्यू कॉलेजचं झालं. आता वरती जर गेलो तर आपण बघा कट ऑफ बघा इथं कृष्णा कॉलेज आहे, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज आहे, जी के जी, त्याचं बघा कट ऑफ कसा गेलेला आहे. तर इथं बघा हा रिमेनिंग सीट साठी म्हणजे एससी साठी 314 गेलाय, एनटीबी साठी 252 कट ऑफ गेलाय. राऊंड 3 सांगतोय तुम्हाला. आता मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला ओबीसी विद्यार्थी आहे, त्याला 390 कट ऑफ गेलेला आहे आणि त्याला 388 मार्क आहेत, तर 100% त्याला पुढच्या राऊंडला, चौथ्या राऊंडला ऍडमिशन मिळणार आहे. आता बघा जनरल साठी कट ऑफ गेला 454, किती हाय कट ऑफ गेलेला आहे बघा. जवळजवळ हा 90%चा कट ऑफ आहे. आणि 90 म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच. तर बघा समजा एखाद्या विद्यार्थ्याला 400 450 मार्क आहेत, तर त्याला फॉर्म टाकायला या कॉलेजला काय अडचण नाही. आता हे झालं फक्त जीकेजी. त्यानंतर आता वेगवेगळे कॉलेज आहेत बघा. इथे राजाराम महाविद्यालयाचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याचा कट ऑफ बघा 431 ला गेला. जनरलचा कट ऑफ, वुमेन साठी कट ऑफ गेला 474, 433 कट ऑफ गेलाय ओपन म्हणजे प्युअर सीट साठी. आणि 339 एससीबी साठी गेलाय. ओबीसी साठी 329 गेलेला आहे. आणि नंतर एनटी साठी 380 गेलाय. अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ बघायचा आहे. मी सांगितलं पहिल्यांदा, मी तुम्हाला सांगितलं काय, पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला वॅकन्सी कशी बघायची. वॅकन्सी कशी बघायची तर सर्च कॉलेजेस वरती गेला तरी तुम्हाला वॅकन्सी बघायला मिळते.
आणि तुम्ही वॅकन्सी लिस्ट मध्ये गेला तरी तुम्हाला वॅकन्सी बघायला मिळणार आहे. आणि कट ऑफ कसा बघायचा हे तुम्हाला सांगितलं मी. अशा प्रकारे तुम्हाला आता माहित झालंय की तुम्हाला कुठल्या कॉलेजला किती कट ऑफ लागलेला आहे आणि कुठल्या कॉलेजला किती सीट शिल्लक आहेत हे जेव्हा तुम्हाला माहित होते, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन करून झाल्यानंतर बघा तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि आता काय झालं, तुम्हाला सगळी माहिती मिळाली. आता माहिती मिळाली तुम्ही काय करू शकता, इझिली तुम्ही इथं जाऊ शकताय. कॅप राऊंड 2 च्या इथं जावा. कॅप राऊंड 2 च्या इथं जावा, ज्युनियर कॉलेज वरती सिलेक्ट करा आणि इथून तुम्हाला बरोबर तुम्हाला आता माहित झालेलं असल्या कारणाने तुम्ही इथं तुमचे जे काय आहेत प्रिफरन्सेस तुम्ही इथं देऊ शकताय. प्रिफरन्सेस देताना सिलेक्ट करा की तुमच्या मार्काच्या जवळ जे कॉलेज आलेले ते कॉलेज सिलेक्ट करून तुम्हाला इथं नावं टाकायचे बघा. अशा प्रकारे तुम्ही इथं अशा प्रकारे तुम्ही काय देऊ शकता, कॉलेजचे नाव तुम्ही इझिली टाकू शकताय. आणि कॉलेजचे नाव टाकणं हेच गरजेचं आहे तुम्हाला ऍडमिशन मिळण्यासाठी. जर तुम्हाला ऍडमिशन मिळायचं असेल तर तुम्हाला प्रिफरन्सेस नीट द्यावे लागतात. तुमच्या मार्काच्या आसपास जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेचं नाव टाकणं गरजेचं आहे. आणि जे त्यातल्या त्यात महत्वाचे काय आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटला पाहिजे, एडेडला पाहिजे, पार्शली अनएडेडला, पार्शली एडेडला पाहिजे का तुम्हाला अनएडेडला पाहिजे. आता एडेड म्हणजे काय असतं, गव्हर्नमेंट फीज कमी, गव्हर्नमेंट लोकल बॉडी फीज कमी. पार्शली अनएडेड 20% एक बॅच असते, एक 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 तुकडी असते ती गव्हर्नमेंटची असते, बाकी सगळ्या तुकड्या असतात ते नॉन गव्हर्नमेंट असतात, तिथे पण तुम्हाला फी हाय बघायला मिळते. आणि जे सेल्फ फायनान्सड असणार आहेत किंवा जे प्रायव्हेट कॉलेज ना त्यांच्या फी हाय असतात. त्यामुळे तुम्हाला सगळं बघावं लागणार आहे. तुम्हाला कट ऑफ किती आहे, वॅकन्सी किती आहे आणि ते कॉलेज एडेड अनएडेड आहे का नाही, आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं हे तुम्हाला सगळं बघून मग प्रिफरन्सेस टाकावे लागतील. आणि अशा प्रकारे जर प्रिफरन्सेस टाकले तुम्ही तर 100% तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित उद्या 28 तारखेला तुम्ही कॉलेजचे प्रिफरन्सेस व्यवस्थित ऍड करा. हाऊ टू ऍड द कॉलेज प्रिफरन्सेस हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज प्रिफरन्सेस टाकायला येत नव्हते. सो याच्यावरती हा व्हिडिओ बनवलाय. आणि तुम्हाला राऊंड 4चं शेड्यूल तर ऑलरेडी माहित आहे. उद्या आणि परवा 28 आणि 29 तारखेला तुम्हाला हे सगळे मी जे सांगितलेले चेंजेस आहेत तशा प्रकारे तुम्ही प्राधान्यक्रम द्या. अशा प्रकारे तुम्ही प्राधान्यक्रम द्या तर तुम्हाला 100% कॉलेजला ऍडमिशन मिळून जाईल कुठल्या नाही कुठल्या. आणि त्याच्यानंतर 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला तुम्हाला जे कॉलेजला अलॉटमेंट झालेले आहे त्या कॉलेजला जाऊन लॉग इन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणून जाऊन कॉलेजला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला ऍडमिशन तिथे घ्यायचं आहे. तर हे जर ऍडमिशन मिळायचं असेल तर ही ट्रिक वापरा आणि ही तुम्ही अशा प्रकारे पद्धत वापरा. कारण तुम्ही जर जोपर्यंत वॅकन्सी माहित नाही, जागा किती शिल्लक आहे हे माहित नाही, तुम्हाला कट ऑफ गेलाय किती हे माहित नाही, त्याशिवाय तुम्ही कॉलेजची नावच टाकू शकणार नाही. त्यामुळे कॉलेजची नीट नावं टाका आणि तुम्हाला 100% ऍडमिशन मिळून जाईल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तत्पर्यंत सगळ्यांना थँक्यू, बाय बाय, टेक केअर.